राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा अशी ओळख सार्थ ठरवणारा अकोल्यातल्या पश्चिमेकडचा परिसर म्हणजे विलोभनीय सृष्टी सौंदर्याचा आविष्कारच. महाराष्ट्रातील अत्युच्च शिखर कळसुबाई, छातीचे कोट करून उभ्या ठाकलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, काळे भिन्न कडे, उरात धडकी भरवणाऱ्या खोल दऱ्या, बेभान वारा, येथील पायऱ्या पायऱ्यांची भात शेती आणि त्या शेतीवर गुजराण करणारा आपला आदिवासी बांधव, संस्कृती आणि मूल्यांशी तडजोड न करणारा जंगलचा राजा, जितका स्वाभिमानी तितकाच निरागस. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या आणि सावकारांच्या अत्याचाराविरुद्ध कडवी झुंज देणारे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे ह्याच मातीतले. स्वातंत्र्य लढ्यात आपल्या जीवनाचं बलिदान देऊन स्वातंत्र्य लढ्याची मशाल धगधगत ठेवणाऱ्या क्रांतिकारकांची ही भूमी. डोंगरदऱ्यात राहणारा आदिवासी अशिक्षित समाज शिक्षणापासून वंचित होता. या समाजाला सुशिक्षित, संपन्न, समृद्ध करण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गांधीजींच्या विचारांचे अनुयायी रा.व्ही. पाटणकर, बापूसाहेब शेंडे, सावित्रीबाई मदन यांनी सत्यनिकेतनच्या रूपानं 1950 साली राजूरमध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पत्र्याच्या शेडमध्ये सर्वोदयच्या रूपानं शिक्षणाचं ज्ञानमंदिर उभं राहिलं. परंतु त्यानंतरच्या पुढच्या उच्च शिक्षणाची सोय तिथे नव्हती. बाहेरगावी शिक्षण घेण्याइतपत आर्थिक परिस्थिती या भागातील पालकांची नव्हती. इयत्ता 8वी-9वीतच मुलींची लग्न व्हायची. येथील विद्यार्थ्यांनी शिकून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं ही तळमळ या परिसरातील नागरिक, राजूर गावचे ग्रामस्थ, कैलासवासी नारायण रामजी देशमुख, कैलासवासी सुंदर शेठ शहा, कैलासवासी विठ्ठलरावजी माळवे, डॉक्टर पी.पी. कोठारी यांची होती. माननीय नामदार मधुकररावजी पिचड साहेबांनी या महाविद्यालयांना मान्यता मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. शिक्षणाचा हा जागर मांडण्यास या भूमिपुत्रांनी मोठं योगदान दिलं. एक दुकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळा जमविला या संत वचनाप्रमाणे शिक्षणाचा, ज्ञानाचा महायज्ञ या भागात मांडला गेला. परंतु या यज्ञात आहुती देणारं, समर्पित भावनेनं काम करणारं, कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व प्राचार्य म्हणून हवं होतं. आणि 1 सप्टेंबर 1993 रोजी श्री ठकाजी नारायण कानवडे यांनी हे आव्हान स्वीकारलं. नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयातील कायम सेवेतील प्राध्यापकाची नोकरी सोडून विना अनुदानित महाविद्यालयात प्राचार्य म्हणून पाऊल ठेवलं. अनेक स्वप्न उराशी बाळगली आणि ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धडपड सुरू केली. त्यावेळी महाविद्यालयात अनेक समस्या होत्या. जागा नव्हती, इमारत नव्हती, शैक्षणिक साधनांचा अभाव होता. या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी प्रदीर्घ चिंतन आणि मनन सरांनी केलं. प्रत्येकाशी आपुलकीनं वागणं, महाविद्यालयाच्या अडचणी सहकाऱ्यांसमोर मांडणं, त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणं, अनेकांच्या गाठीभेटी घेणं हा त्यांचा रोजचाच परिपाठ. त्यांच्या अथक परिश्रमाची फलश्रुती म्हणजे डांगी गोसेवा संस्थेची जागा विठ्ठलराव माळवे, प्रमिलाताई यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषदेकडून महाविद्यालयाला प्राप्त झाली. परिसरातील 40 गाव डांगाण भागातून विद्यार्थी महाविद्यालयात येत. वाड्यापाड्यातून येणाऱ्या या आदिवासी विद्यार्थ्यांची प्रवासाच्या साधनांच्या अभावामुळे चांगलीच दमछाक होत असे. सरांना या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं. महाविद्यालयाला वसतिगृहाची सोय असावी असं मनापासून वाटायचं आणि त्यातूनच प्रयत्न सुरू झाले. केळुंगण गावचे भूमिपुत्र आणि एक दानशूर व्यक्तिमत्व अॅडव्होकेट मनोहरराव देशमुख यांच्या आर्थिक योगदानातून महाविद्यालय, उच्च शिक्षण समिती आणि विद्यापीठ अनुदान आयोग यातून मुलींच्या वसतिगृहाची भव्य वास्तू उभी राहिली. पण विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी अन्नधान्याचा प्रश्न होताच. सरांनी सहकाऱ्यांसमोर ही बाब मांडली आणि महाविद्यालयाचा हा प्रश्न पूर्ण विभागाचा झाला. 40 गाव डांगाण परिसरातून सरांनी आणि त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी 120 पोती धान्य गोळा केलं
आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नधान्याचा भेडसावणारा प्रश्न सोडवला. रचनात्मक कार्य आणि संघर्ष या दोनही गोष्टी सरांनी समर्थपणे सांभाळल्या. महाविद्यालयासाठी सरांचा दिवसच मुळी पहाटे 4 वाजता सुरू व्हायचा. वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरणं, महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामावर पाणी मारणं हे काम सरांनी आनंदानं केलं. त्यात त्यांना कुठेही कमीपणा वाटला नाही. परिस्थिती आणि व्यवस्थेशी लढणारा हा माणूस कधी थबकला नाही. महाविद्यालय आणि या परिसरातील गोरगरीब हेच कुटुंब मानून आजवर या कुटुंबाचं पालकत्व समर्थपणे सरांनी सांभाळलं. हे महाविद्यालय माझं आहे, येथील जनतेची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलंय आणि ते मी आनंदानं करतोय, असंच ते नेहमी म्हणत. राजूरच्या या उजाड माळ रानावर विद्येचं नंदनवन फुलवण्याचं काम सर करत होते. या माळ रानावर 5000 वृक्षांची लागवड आणि संवर्धन केलं. महाविद्यालयाच्या रोपवाटिकेत 15,000 रोपांची पैदास करून चितळवेढेच्या माळ रानावर वृक्ष लागवड आणि संवर्धन केलं. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना वनश्री पुरस्कार देऊन गौरवलं. महाविद्यालयाचा भौतिक कायापालट होत असताना अनेक तरुण उज्ज्वल भविष्यासाठी पदव्या घेऊन महाविद्यालयातून बाहेर पडून देशात आणि देशाबाहेरही आपल्या गुणवत्तेची चमक दाखवतायत. हे पाहत असताना नवनिर्मितीचं समाधान सरांच्या चेहऱ्यावर दिसून येतं. शैक्षणिक उपक्रमाबरोबरच परिसराच्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांनी विविध उपक्रम राबवले. बहिशाल व्याख्यानमाला, प्रौढ निरंतर शिक्षण, राष्ट्रीय एकात्मता, महिला सबलीकरण, ज्येष्ठ नागरिक विचार मंच, आदिवासी विकास शिबिर, निर्भय कन्या अभियान या शिबिरांचं आयोजन केलं. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत खेडेगाव दत्तक घेऊन पिण्याच्या पाण्याची टाकी आणि रस्ता दुरुस्ती, वनराई बंधारे, सिमेंट बंधारे, ग्रामस्वच्छता अभियान, पाणी व्यवस्थापन अशा नानाविध उपक्रमांमुळे गावांना पुरस्कार प्राप्त झाले. महाविद्यालयात त्यांनी अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले. यामध्ये मृतसंधारण, पाणी व्यवस्थापन, संगणक साक्षरता, टिश्यू कल्चर, सेरिकल्चर, त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग या परीक्षांचे पूर्वतयारी वर्ग विद्यापीठ आयोगाच्या सहकार्यानं सुरू केले. विजेच्या होणाऱ्या भारनियमनामुळे विद्यार्थ्यांचं भावी नुकसान टाळण्यासाठी अद्ययावत पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा प्रकल्प उभे करून महाविद्यालयाला स्वयंप्रकाशित केलं. परिसरातील नागरिक, दानशूर व्यक्ती आणि विद्यापीठ अनुदान निधीतून या महाविद्यालयाला अद्ययावत विज्ञान भवन, इंडोर स्टेडियम, जलतरण तलाव, सुसज्ज ग्रंथालय, कुस्ती आखाडा, गांडूळ खत प्रकल्प, रोपवाटिका, काजू प्रक्रिया उद्योग असे अनेक प्रकल्प उभे केले. याचाच परिपाक म्हणून 2004 मध्ये राष्ट्रीय मानांकन परिषद बँगलोरद्वारा महाविद्यालयाला B+ नामांकन प्रदान करण्यात आलं. महाविद्यालयाचा आलेख उंचावत होता. त्याची दखल अनेक सामाजिक प्रशासकीय संस्थांनी घेतली. अनेक पुरस्कार महाविद्यालय आणि प्राचार्यांना मिळाले. त्यात 1994-95 पंचायत समिती अकोले यांच्या वतीनं आदर्श प्राचार्य पुरस्कार, 2001 मध्ये जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीनं आदर्श महाविद्यालय पुरस्कार, राष्ट्रवादी शाखा पुणेतर्फे सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल सन्मानपत्र, फ्रंट फॉर नॅशनल प्रोग्रेस दिल्लीतर्फे ग्रेट अचिव्हर्स ऑफ इंडिया पुरस्कार, आंतरभारती एज्युकेशन ट्रस्ट विरगाव यांच्यातर्फे वीर भारती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा 2004चा आदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय सेवा योजनेचा एकक पुरस्कार, विश्वशांती साधक संस्था दापोडीच्या वतीनं श्री संत एकनाथ महाराज गौरव पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार असे कितीतरी पुरस्कार महाविद्यालयाला मिळाले. हे सर्व पुरस्कार महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुराच होते. या पुरस्कारांचं श्रेय ते संस्था पदाधिकारी, सहकारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना देतात. पुरस्कार त्यांच्या कार्याचे ऊर्जा स्रोत होते. त्याचं त्यांनी कधीही भांडवल केलं नाही किंवा ते कधीही त्याला चिकटून बसले नाही. महाविद्यालयाचा कायापालट होत असताना अनेक अडचणी आल्या, पण ते कधी डगमगले नाहीत. सातत्यपूर्ण महाविद्यालयाच्या विकासाचा ध्यास
आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या सुसंस्कृत युवा पिढीच्या कल्याणाचा विचार कायम ठेवून निरंतर कार्यमग्न राहिले. ज्ञानदान मगा हीच तळमळ, खरी कळकळ तुवा माझी. गगनाला भिडो अवभूतांचे झाड, सृजनांचा वेढा तया लागे. या उक्तीप्रमाणे सरांना सृजनांचं वेड होतं. मित्रत्वाच्या मनमिळावू स्वभावामुळे पुणे विद्यापीठाच्या प्रत्येक कुलगुरूच्या मनात त्यांनी महाविद्यालयाविषयी कुतूहल निर्माण केलं. प्रत्येक कुलगुरूंनी त्यांच्या कुलगुरूपदाच्या कार्यकाळात महाविद्यालयाला भेट दिली हे विशेष. एवढंच नाही तर अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वेळोवेळी भेटी देऊन मार्गदर्शन आणि सहकार्य केलं. आज वयाच्या 62व्या वर्षी मागे वळून पाहताना कृतार्थतेची चमक त्यांच्या डोळ्यात दिसते. महाविद्यालय सोडताना पावलं जड होतात, अंतःकरण हेलावतं, डोळे पाणावतात. महाविद्यालयाच्या भिंती, येथील लताबेलीही माझ्याशी बोलतात असा भास त्यांना होतो. हा सारा कर्मयोग असाच उत्तरोत्तर गगनाला भिडत जाईल. या मनोमन सदिच्छांसह सर आपल्या कुटुंबियांसमवेत रमतीलही. पण आठवतंय, डोंगरात वसलेलं सावरचोळ नावाचं गाव. शेतकरी कुटुंबातला जन्म, आई वडील दोघही अशिक्षित, पण मुलांनी शिकलं पाहिजे हा त्यांच्यातला विवेक. शिक्षणासाठी केलेली वणवण, बहिणीनं केलेला सांभाळ, कधी डब्याची व्यवस्था झाली नाही म्हणून उपाशी पोटी काढलेली ती रात्र, सर्व आठवतंय. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना केवळ आपल्या मुलीच्या ट्युशनसाठी सरांना मिळालेला रूमचा आधार, अनेक मित्रांनी, प्राध्यापकांनी केलेलं सहकार्य, महाविद्यालयात शिक्षक दिनाच्या दिवशी मिळालेला पहिला आदर्श प्राचार्य पुरस्कार, माणूस म्हणून जन्म, संस्कारांचं बीजरोपण आणि उज्ज्वल भविष्यासाठी कष्टपूर्वक जमवलेली शिदोरी. ज्ञानाच्या सोनेरी किरणांची ही चमक निरंतर काळाकरता अशीच तेजोमय राहील याची शाश्वती. समाजाप्रतीचा सेवा कार्यकाळ, यातून एकच गुज मिळालं, निखळ निर्मळ आनंद, सच्चिदानंद.